ज्योत्स्नाताई, हा तुमचा पूर्ण फॅमिली बिझनेस आहे ऑक्शनचा, मग तुम्ही काय कशी मदत करता याच्यामध्ये? बाजू 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 नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. आता आवाज बॅकग्राऊंडमध्ये खूप जास्त आहे, म्हणून आपला आवाज निघेल तेवढा काढायचा प्रयत्न करतोय. आणि खूप गर्दी आहे. तर तुम्हाला माहितीच असेल, मी नायगावमध्ये आहे आणि आता आलोय नायगावच्या कोलीवाड्या फिश मार्केटमध्ये. आणि इकडे परत तुम्हाला दिसते आपल्यासोबत नमित. आणि काय सांगणार आपल्या फिश मार्केटबद्दल? हे म्हणजे खूप मोठं फिश होलसेल मार्केट आहे. भरपूर ठिकाणीवरून येतात. डोंबिवली, कल्याण, पुण्या साईडवरून येतात, काही मुंबई साईडवरून पण येतात, महाराष्ट्र साईड वगैरे. हे होलसेल मार्केट आहे. म्हणजे ऑल ओव्हर जेवढी फिश मार्केट आहेत आपल्या इकडे, तिथनं मासे घ्यायला येतात. होलसेल मार्केट आहे. नमित बद्दल सांगायचं झालं तर नमितचा फॅमिली बिझनेस आहे की तो ऑक्शनर आहे, माशांचा लिलाव करत असतो. तर पूर्ण फॅमिली हाच बिझनेस करते हो, तुमचा? आमचं म्हणजे आजोबांच्या आईपासून हा बिझनेस आहे. म्हणजे जवळजवळ 70 वर्ष झाली या बिझनेसला. आपण ज्या जागेवरती उभे आहोत ही तुमची जागा आहे ना? इकडे तुम्ही आमची लिलाव जागा आहे. आणि प्रत्येक लिलाववाल्याची अलग अलग जागा असते. आणि असे किती लिलाववाले आहेत तुमच्या गावामध्ये? बघायला गेलं तर 30-40 जण असतील. 30-40 जण. आणि प्रत्येकाला आपण जागा दिलेली आहे, जशी तुम्हाला दिलेली आहे. सोसायटीने जागा दिलेली आहे. नायगावच्या जेटीवरती गेलेलो, त्या बोटीनी मासली आलेली ती मासली आहे ना? इकडे घेऊन येतात. हा, ते सर्व नायगावचीच मासली येते का कुठनं कुठे? ती उत्तनवरून येते, वसईवरून येते, अच्छा, गोराईवरून येते. अच्छा, भरपूर जागेवरून आपल्या इकडे मासली येते. आणि हा मार्केटचा टायमिंग काय आहे? या मार्केटचा टाइम 9 वाजता आहे. रात्री 9 वाजता. रात्री 9 ते सकाळी जेवढी मच्छी जास्त असेल तेवढा मग. अच्छा, जेवढी मच्छी असेल तिथपर्यंत मार्केट चालू असते. आता ही एवढी जेवढी आपल्याला मासली दिसते ती सर्व विकली जाणार आहे? हो, आता आता 1 तास जाईल. 1 तास जास्तीत जास्त 1 तास. तर धन्यवाद माहिती देण्यासाठी. आणि तुम्ही मंडळी बघताय, भरपूर मासली आहेत आणि मासली घ्यायला भरपूर गिराक आहेत. इकडे तुम्हाला जगन्नाथ काका दिसत आहेत, आपले नमितचे बाबा आहेत आणि आता ऑक्शन करताना दिसतात. आणि बघताय तुम्ही हलवा माशाचा ऑक्शन करताना दिसत आहेत. आणि 1200 रुपयाला गेलेत ना? हा, 1200 रुपये. किती पीस आहेत? ते 6 पीस असतात. 6 पीस 1200ला गेलेत बघताय तुम्ही. आणि नमितची पूर्ण फॅमिली आहे. नमितची बहीण दिसते, म्हणजे किती रोग भेटतात, किती उदर भेटतात ते पूर्ण हिसाब लिहिताना दिसतात. आणि आता सुरमई आलेलं आहे, सुरमई. इथे जेवढे ताई लोक दिसतात ते सर्व मासली घ्यायला आलेत. आणि निमितच्या प्रमाणे 30 लोक आहेत ऑक्शनर, आणि 30 जण प्रत्येक आपल्या जागेवरती ऑक्शन करताना दिसतात. ग्रीन टी शर्ट वाले पप्पांचे भाऊ आहेत. म्हणजे तुमचे असे रिलेटिव्हच आहेत का सर्व? हा, सगळे घरातलेच आहेत. आणि इकडे तुम्हाला घोल आहे ना? ती घोल आहे. घोल मासा बघायला भेटतोय. दिसतात टायगर आणि त्याचा लिलाव करतात. 2000 पासून बोली लावलेली आहे. 1500 1500 1500 1500 1500 1500 1500 16 17 18 2000 सेल मार्केट आहे आणि स्वस्तामध्ये भेटते ना सर्व. आणि एवढी सारी टायगर व्हाईट सोट गेलेत 1800 रुपयामध्ये बघताय तुम्ही. आणि इकडे गणेश दिसतोय, आपला नमितचा मित्र, घोल मासा दाखवताना. आणि इकडे दीपेश दिसते तुम्हाला कुपाय माशाचा लिलाव करताना, आपल्या नमितचा भाऊ आहे. आणि इकडे आपला मित्र प्रसाद उर्फ गाबोली दिसते मुशी माशाचा ऑक्शन करताना. 5500 टबभर. म्हणजे पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व आहे यांच्या बिझनेसमध्ये बघताय. नमित, तू नाही करत काय ऑक्शन? पण ऑक्शन करतो, पण आज सुट्टीवर आहे. अच्छा, आज सुट्टीवरती आहे. मग घोल माशाचं ऑक्शन केलंय? घोल माशाचं नाही केलंय. रावस, दाडा, वावी, हलवे, पापलेट, कोलंबी, बोंबील. घोल मासा किती महाग जातो बोतासोबत? बोता सगळं आमच्या इकडे नाही विकत, बोत काढूनच विकतात. आणि बोत काढून कितीला जाते तरी पण साईजवर डिपेंड आहे. जास्त मोठं असलं का 6000 7000 असं वाढत जातो. किलोला किती भाव असतो? आम्ही किलोवरती नाही विकत, पण बाहेर काय ते 550 रुपये किलो चालू आहे. 550-600. म्हणजे जेवढा मोठा मासा असेल तसा भाव असते ना त्याचा? आणि बोतासोबत डबल भाव होतोय. बोता सगळं डबल भाव असते, पण आमच्या इकडे बोता सगळं नाही देत. चालेल चालेल, धन्यवाद. आणि या बाजूला पण भरपूर गोल मासे बघताय तुम्ही. आता या सर्वांचा लिलाव होणार ना? होय. काय नाव तुमचं? योगेश. आणि इकडे योगेश साहेब आहे. तरी तुम्ही पण ऑक्शन करताय? नाही, मी नाही ऑक्शन. आणि योगेश साहेब आहेत आपल्यासोबत आलेत आपल्याला सहकार्य करायला. धन्यवाद योगेश साहेब. आणि इकडे मिनलताई दिसतात, त्यांनी वाम घेतली, मोठी मोठी वाम. कितीला पडली वाम?
आणि इकडे यज्ञेश दिसते. यज्ञेश ही त्यांच्या फॅमिलीला सहकार्य करायला आलाय. यज्ञेश तू काय करतोस इकडे मग? कसा हेल्प? पैसे घ्यायला येतो पूर्ण हार्ड कॅश आणि उधारी वगैरे करतात ते आपली ताई लिहिते काय उधारी कोणी घेतली ते. आणि यज्ञेश दिसते तुम्हाला इकडे कॅश घेण्यासाठी कॅशियरचं काम करताना. धन्यवाद. ते तुम्हाला वामीचा बोत काढताना मोठी हल्दी वाम आहे आणि जाम बोत निघलाय जाम मोठा. किती असेल? 500 ग्राम असेल काय? 100 ग्राम नाही रे 100 ग्राम 150-200 ग्राम बोत निघलाय बघताय तुम्ही वामीमधून. काय भाव काय याचा बोताचा? किलोला कसा जाईल? 10,000 12,000 रुपये जाणार किलोला सांगतात. आणि मंडळी बघताय भरपूर मोठा मार्केट आहे नायगाव कोलीवाडा मधला. आणि सर्व इथं लिलाव चालू आहे आणि ताजे होलसेलमध्ये मासली विकताना दिसतात. आणि या बाजूला दिसतात टोलचा लिलाव चालू आहे. 2000 आणि या बाजूला तुम्हाला तार मासे दिसतात तुम्हाला. आणि तार माशांना काय बोलतात? पण कावले बोलतात आमच्या इकडे. कावले बोलतात यांच्या इकडे नायगावला. तर तुमच्या इकडेही नक्की अलग नाव असेल तर काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. जयेश साहेब दिसतात आपले सबस्क्रायबर आहेत आणि ऑप्शन करताना दिसतात. कसल्या माशाचं ऑप्शन करतात? सुरमईच्या टपाचं ऑप्शन करताना दिसतात. काय भाव चालू आहे सुरमईच्या टपाचा? सुरमई 8,500. 8,500 पूर्ण टप्पाचे 8,500 बघताय तुम्ही. कोणत्याही मासलीचं नाव घ्या तुम्ही. सर्व प्रकारची मासली अवेलेबल आहे इकडे ना? हो सर्व प्रकारची भेटेल. सर्व प्रकारची मासली भेटेल तुम्हाला. तर इकडे तुम्हाला आपल्या गावातला विपुल नाकवा दिसते. तर विपुल तू कुलाब्याला नेहमी जातोस मार्केटला. मग एवढंच मोठं मार्केट असते काय कुलाब्यामध्ये? जवळ आतला मार्केट आहे ना हां तो जवळ आसपास याच्याच आसपास असेल. आणि इकडे पूर्णपणे शेड आहे म्हणजे पावसाचा काही प्रॉब्लेम नाही. आणि गिराईक कमी जास्ती होण्याचं जर पावसामुळे काहीच त्रास नाही त्यांचा. आणि एकदम गर्दी बिर्दी म्हणजे त्यांचे एकदम प्रॉपर केलेलं आहे. म्हणजे मॅनेज केलेले आहे पूर्णपणे प्रॉपर केलेलं. प्रत्येकाने आपल्याला जागा वाटून घेतलेली आहे आणि त्या जागेमध्येच लिलाव करतात दिसतात. म्हणजे आपल्या इकडे कुलाब्याला कुठेही लिलाव करतात. प्रत्येक याच्याकडे CCTV लागलेला आहे. आणि चोरीला जाण्याचं काय असा काही प्रकार काय घडला तरी ते पूर्ण ऍक्शन घेऊ शकतात. बरोबर म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे CCTV कव्हरेज आहे इकडे. अलाराम पण लावलाय. अलाराम म्हणजे आपलं मार्केट स्टार्ट होण्यासाठी बंद होण्यासाठी टायमिंग प्रॉपर. म्हणजे तुझं म्हणणं आहे की आपल्या कुलाब्यामध्ये पण शेड झाला पाहिजे. हा शेड झालाच पाहिजे. आणि अलाराम CCTV सर्व उपलब्ध झालं पाहिजे. धन्यवाद विपुल सर. या बाजूला बघताय तुम्ही कावला तार मासा कावले लावलेत विकायला. 1,000 जोडी. काय नाव साहेब तुमचं? राजेश साहेब आहे तिकडे. आणि तार माशाचा लिलाव करा. जोडी 1,000ला चालली का? जोडी 1,000 रुपयांनी बघताय तुम्ही. आणि इकडे तुम्हाला दिसते पाला मासा हिलसा ज्याला म्हणतात. सर्व ऑक्शनर बिझी आहेत. म्हणजे त्यांना विचारायला गेलो का बिचारे म्हणजे अटकतात त्यांचं ऑक्शन करताना. म्हणून आपण अवॉइड करतोय. आणि ते पाले आहेत ते 1,000 रुपयाला गेले ना? किती पाले असतील तरी? पण 10-15-20 असतील. 15-20 पाले छोटे 1,000 रुपयाला गेले. 1,000 रुपयाला गेले बघताय तुम्ही. योगेश दिसत आहेत. तर योगेश कोणती मासली असते आपल्या मार्केटमध्ये नेहमी? पापलेट, वाम, पाला, सुरमई, चिंगाळा, सकला, कुपा असतो. कोलंबी असते ना लिलावामध्ये कोलंबी असते. अशी सर्व प्रकारची मासली असते आपल्याकडे. प्रकारची मच्छी कोणत्याही मासलीचं नाव घ्या सर्व अवेलेबल असते इथे. बिल पण असतात सांगतायत. आणि जवळपास राहतात कुठे आजूबाजूला होलसेलमध्ये मासली पाहिजे असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा नायगावचा कोलीवाडा फिश मार्केट. म्हणजे मी सकाळी जातो ससून डॉकला वगैरे सेम तसाच फील येतोय. सर्व बाजू आणि गर्दी बघताना तुम्ही बघताय. आणि मंडळी इकडे नंदाताई दिसत आहेत आणि सुरमई मासली घेऊन चालल्यात. तर कितीला पडली ही मासली तुम्हाला? 25ला 4 आहेत मोठे. 25ला 4 मोठ्या सुरमई होलसेल भावामध्ये घेऊन जातो ना? मग नेहमी येतो इथं मासली पकडायला घ्यायला. म्हणजे स्वस्त भेटते कशी भेटते? स्वस्त असते महाग पण असते मार्केट असते तसा भाव असते. आणि फ्रेश पण असते. फ्रेश असते सांगताय. धन्यवाद मंदाताई सांगा. आणि इथे देवयानी ताई दिसत आहेत आणि घोल मासे घेऊन जाताना दिसतात. कितीला पडले हे मासे? 1600ला जोडी. आणि बघताय 1600ला जोडी. मग आता कुठे घेऊन जाणार आहे मासे? विकणार गिराईकाला. इकडेच विकणार आपल्याच गावामध्ये आणि आपल्याच बाजारामध्ये विकणार सांगतात. चालेल धन्यवाद. 11, 12, 13, 14, 1500, 1500, 1500, 1500, 14, 1500. आणि या बाजूला तुम्हाला दिसते मोठा सकला मासा.
आणि आता दिसतोय तुम्हाला सकल्या माशाचा लिलाव करताना. दीपेश साहेब, आपण जो सकला काढलाय ऑप्शनला तो कितीपर्यंत जाईल? यो सकला जाईल तो 2,2500 पर्यंत जाईल. 2500 पर्यंत जाईल. बघताय तुम्ही सकला मासा बघताय तुम्ही. आणि मंडळी इकडे तुम्हाला दिसतंय घोल मासा कापताना. आणि या बाजूला घोल माशाचा डोका बघताय, तोच मासा दोघी ताई मिळून कापताना दिसतात. तर नमित मासली तर भरपूर आहे मार्केटला, तर मार्केटला माशाचा भाव कसा डिसाईड करता हो तुम्ही? ज्या दिवशी मार्केटला मच्छी कमी असेल त्या दिवशी भाव जास्त असतो आणि ज्या दिवशी मार्केटमध्ये मच्छी जास्त असते ना त्या दिवशी भाव थोडा डिमांड आणि सप्लाय वरती डिपेंड हां, असते. सप्लायवर प्रत्येक ज्या मासली घेणारे आहेत त्यांना माहिती असते काय भाव आहे. बरोबर. हां. आणि त्या भाव लावतील त्या अंदाजाने आपण भाव अंदाजाने भाव वाढवतो, कमी करत असतो. वाढतो. बरोबर बरोबर. धन्यवाद नमित. आणि भरपूर काहीतरी नवीन प्रकारचा होलसेल मार्केट बघायला भेटला तुझ्यामुळे. मंडळी, मार्केटची विकण्याची पद्धत, लिलावाची पद्धत आवडली असेल तर आपल्या नमितसाठी नक्की लाईक करा. धन्यवाद. आणि या बाजूला दिसतात तुम्हाला मासली पूर्ण ट्रकमध्ये टाकली, टेम्पोमध्ये त्यांच्या, आणि घेऊन जाताना दिसतात. आणि आता सर्व ज्यांनी मासली घेतली ते आता आपल्या घरच्या घरी किंवा टेम्पो वगैरे, ट्रक वगैरे घेऊन आलेत, तेच घेऊन जाताना दिसतात ना. हो. एक टप भरून, कोण पिशवी भरून. हे बघा इथं मोठे मोठे तार मासे घेऊन जाताना दिसतात तुम्हाला. आणि या बाजूला तर पूर्ण टपभर, टोपलीभर मावरा. आणि हा टप भरून मावरा. काय आहे मावरा याच्यामध्ये? आणि हा पूर्ण गाडीवरती चाललाय. आणि आता जाता जाताना कोणत्या माशाचा? पापलेट माशा. आणि मंडळी इथे बघता तुम्ही भरपूर पापलेट आणलेले आहेत आणि त्याचाच लिलाव करतील आता. 2500चा भाव चालू आहे पापलेटला. आणि इथे हर्षलाताई दिसत आहेत अकाउंटंटचं काम करताना. हे काय लिहित आहे ताई तुम्ही? जे मच्छी घेतात ना त्यांचं ते बायकांची नावं लिहायची. म्हणजे जे उधारीवर घेतात त्यांची नावं लिहितात, उधारीवर घेतात त्यांची नावं लिहून ठेवतात. बघताय तुम्ही. धन्यवाद ताई. आणि इकडे गणेश दिसतंय ज्याने आपल्याला गोल मासा दाखवला. तर संध्याकाळी तू जिमला जात होतास आणि इथं पण वर्कआउट करतोय. जाम भारी बॉडी आहे तुझी. काय मग वर्कआउट मध्ये काय केलंय आज? शोल्डर मारले म्हणून आरामात त्यांनी गोल मासा उचलून दाखवला आपल्याला. धन्यवाद गणेश. तर इकडे ज्योत्स्नाताई दिसत आहेत. तर ज्योत्स्नाताई, हा तुमचा पूर्ण फॅमिली बिझनेस आहे ऑप्शनचा. मग तुम्ही काय कशी मदत करता याच्यामध्ये? आम्ही पण इकडे घेतो आणि मच्छी विकतो. अच्छा, तुम्ही पण मासली घेता आणि इकडेच विकत असता लोकल मार्केटमध्ये? ग्राइंडरला पण जातो. नमितच्या आई दिसत आहेत. आणि काय मासली घेतली की नाही तुम्ही? तुम्ही पण मासे घेताना विकता ना? कोणती मासली घेतली? रावस घेतलेला, हां. दाडा घेतलेला. जाडा रावस. रावस कितीला पडला? दाडा भेटला 700 रुपयाला. 700 रुपयाला रावस घेऊन आता विकणार त्या सांगतात. धन्यवाद. आणि बघताय हाच रावस आहे तो त्यांनी घेतलाय. आणि आपला मित्र योगेश दिसते तुम्हाला रावस दाखवताना. जाम भारी, एकदम रावस. आणि या बाजूला तुम्हाला चप्पल मासा पण दिसतोय, सरग्यासारखा लागणारा चप्पल मासा. चप्पलाचा काय भाव आहे? चपलाचा 120 रुपये किलो चालू आहे. 120 रुपये किलोनी जाणारा चप्पल मासा. 1300 रुपयाला सकला मासा घेऊन जाताना दिसतो. तर आता मार्केट वगैरे एक्सप्लोर करून आता इकडे बघताय तुम्ही जिलेबी बनवताना आपले सोनू साहेब. सोनू साहेब, कधीपासून आहे आपल्या इकडे बिझनेस? ये 22 साल हो गया. 22 साल हो गया आपको? 22 वर्षापासून बिजनेस करताय. आणि मार्केट किती जुना आहे? 50. मतलब काफ़ी सालों से है. बहुत बढ़िया. और आप क्या बेचते हो? जिलेबी, जिलेबी पुडी, भाजी पुडी आणि सर्व. म्हणजे भूक लागल्यावरती इथं खायला येतात ना लोक? हां. किती? 10 रुपये प्लेट जिलेबी. आणि हे भाजीपुरी सर्व 10 रुपये प्लेट. होल्स म्हणजे सेल लागलेला आहे इकडे, काय पण का. धन्यवाद सोनू साहेब.
तर नमीद याच टायमाला सुरू होतं ना हा मार्केट? हो याच टायमाला रात्रीच्या कोणाला टायमाला. यायचं असेल तर रात्री 9 रात्री 9 वाजता चालू होते. रात्री 9 वाजता चालू होते. हा जाऊ. तर इकडे फक्त होलसेलवाल्यांना जे होलसेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मासली घेतात त्यांनाच अलाव करतात का कोणालाही अलाव करतात? नाही इथे कोणी पण मच्छी घ्यायला येऊ शकतात. अच्छा, सर्वांसाठी खोललं आहे इथे. म्हणजे मला एक पापलेट पाहिजे तरी मी तरी पण घेऊ तुम्ही शकतो? येऊ शकता घ्यायला. म्हणजे कोणासाठी? सर्वांसाठी सर्वांसाठी open आहे. ओपन आहे. तर नियर बाय राहत असाल आणि होलसेलमध्ये मासली पाहिजे असेल तर तर नक्की एकदा नायगावचं visit करा. मार्केट व्हिजिट करा. नायगाव कोलीवाडा फिश मार्केट. फिश मार्केट. आणि इकडे नमित साहेब आहेत त्यांना पण तुम्ही भेटू शकता. हा मी पण स्वतः लिलाव करतो. तुम्ही येऊ आणि शकता माझ्या. त्यांच्या जागी जाऊन त्यांच्याकडनं मासली वगैरे घेऊ शकता. धन्यवाद. तर मंडळी आज आपण आलो होतो नायगाव कोलीवाडा फिश मार्केटमध्ये आणि तुम्हाला A to Z म्हणजे ज्या पाय मासलीचं नाव घ्या सर्व प्रकारची मासली बघायला भेटली आणि एकदम स्वस्तामध्ये विकताना दिसते तुम्हाला. तर कसा वाटला नायगाव फिश मार्केट नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे परत एकदा सांगतो तर आजूबाजूला राहताय तर नक्की या मार्केटला व्हिजिट करा आणि स्वस्तामध्ये तुम्ही मासली घेऊन जाऊ शकता. धन्यवाद नमित. आणि पूर्ण तुमच्या नायगावमध्ये कसा होलसेलचा मार्केट बघायला भेटतो आणि कसा लिलाव होतो ते सर्व बघायला भेटलं. तर खूप धन्यवाद यासाठी. नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. करा. धन्यवाद. आणि योगेश साहेब तुम्ही पण खूप सहकार्य केला. तुमच्यासाठी पण धन्यवाद. तर कसा वाटला नक्की कमेंट कसं करून सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितला आवडलाय व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर. बाय बाय. चला. मी बघताय ते पाला माशाचा लिलाव चाललाय. 7,500 रुपये टन आणि 1% जो भाव होईल तो सर्वांना भेटेल. 8,600 पर्यंत पोहोचला भाव. कितने में गया ये मच्छी? 9,200. 9,200 ला गेली. परवेज भाईने घेतले ना हे? परवेज प्रधान दिसतात इथे. त्यांनी आता पाळे मासे घेतलेत 9,200 ला ना. सुरुवात कितीला झाली? 7,000. 7,000 सुरुवात झाली आणि भाव वाढत 9,200 पर्यंत गेले आणि परवेजनी घेतले एवढे पाले मासे.